हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर काल आमच्याकडे माझ्या सासऱ्यांनी शेव बनवले. तर मी तुम्हाला दाखवते की अशा प्रकारे त्यांनी शेव बनवले. सर्वात आधी मी बेसन भिजवलं. त्यांना बेसन भिजवून द्यावं लागते आणि आम्ही पप्पू बेसनच वापरत असतो शेव बनवायसाठी. तुम्ही कोणतं बेसन वापरतात साधं की मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा माझं ऑलमोस्ट झालेलं आहे भिजून. आणि नंतर इथे माझी भाजी पण शिजून राहिली पत्ताकोबीची. आणि हे बघा मी साचा काढला शेव काढायसाठी. हा खूप भारी साचा आहे आणि खूप मोठा आहे. तर आणि इकडे मी कढईमध्ये तेल टाकलं शेव काढायसाठी. हे बघा एवढं तेल मी टाकलं आहे शेव काढायसाठी. नंतर तो जो साचा असते त्याला थोडंसं पॉलिथिननी बांधावं लागते, म्हणजे कसं ते नाही का बरोबर प्रेस होते. शेवला जास्त प्रेशर नाही द्यावं लागत त्या साच्याला. तर मला तो पॉलिथिन लावता नाही, तर मी ताईला आवाज दिला होता की ते पॉलिथिन लावून द्या बा म्हणून. अशा प्रकारे तयारी सुरू होती शेव बनवायची. शेव का बरं बनवत होते, कारण की आमच्याकडे होळीमध्ये वगैरे नाही का शेव बनवतात, शेव चिवडा वगैरे. सर्वांकडे दिवाळीमध्ये वगैरे बनवतात, पण आमच्याकडे होळीमध्ये पण बनवावं लागतं शेव चिवडा वगैरे. तर अशा प्रकारे मग ताई त्याला ते बघा कसं म्हणजे दोरा सूत बांधलं आहे त्याला पॉलिथिन लावून. आणि अशा प्रकारे सुरू होतं. कधी पण दिवाळीमध्ये वगैरे आमचे सासरे शेव काढून देतात. आणि तसं पण शेव काढायला पुष्कळ वेळ जातो. तर त्याच्यामुळे एक पदार्थ जो आहे ना ते करतात ते, तर आम्हाला थोडं मेहनत वाचते आमची. मग नाही का बाबा सासरे आले तर त्यांनी मग ते शेव काढायला त्यांनी सुरुवात केली. हे बघू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये तो साचा एवढा भारी आहे ना की मी एक ट्राय केलं होतं, पण माझ्याच्याने जमतच नव्हतं ते. खूप पुष्कळ प्रेशर द्यावं लागते त्या साच्याला. जुना आहे ना पुष्कळ तो, म्हणून. हे बघा पाणी. आणि बाबाला इंटरेस्ट आहे असं करण्यामध्ये वगैरे नाही का. आधी आमच्याकडे खूप आधी म्हणजे हॉटेल होतं, तर मग ते बनवायचे म्हणजे त्यांना एक्सपिरियन्स आहे. तर ते वडे वगैरे असले तर ते काही असलं तर ते काढून देतात. आणि इकडे बघा माझा मुलगा झोपला होता केवर. रात्रीचे वाजले होते 8. त्याला दुपारी म्हटलं झोपत नव्हता, तर मग रात्री झोपला होता तो. त्याला उठवायला गेली तर उठतच नव्हता. अशा प्रकारे मी त्याला उठवत होती. आणि इकडे बाबांचं शेव काढणं सुरू होतं. आणि इकडे माझी भाजी एकदम बुडी लागून गेली होती. मला वास आला होता एकदम जळल्यासारखा, पण जळली नव्हती. तर बाबा म्हणे ते भाजीच झालं असेल ते उतरून दे म्हणे आधी, नाही तर मग धक्का वगैरे लागून जाईल म्हणे. तर माझी भाजी तर झालीच होती, तर मी ते कढई खाली ठेवली. आणि इकडे शेव काढणं सुरू होतं. खूप छान बनवतात बाबा शेव. म्हणजे वेगळीच काहीतरी टेस्ट असते त्याची. आणि बाबा मला म्हणे की त्याची तू गोडे करून दे म्हणे, म्हणजे आसान होईल म्हणे त्याच्यामध्ये टाकायसाठी. अशा प्रकारे मी त्या बेसनचे गोडे बनवत होते आणि बाबा ते शेव काढत होते. क्लिअरिटी नाही आहे चांगली, तरी पण मी म्हटलं ट्राय, काही नाही होत. नंतर कधी न्यू फोन घेईन तेव्हा मग व्हिडिओ बनेल तर चांगली क्लिअरिटी होईल. पण आता याच्यानं समाधान मानावं आपण, जसं आहे तसं. अशा प्रकारे मग बाबा म्हणे की थोडं आलू भजी काढतो म्हणे. तर त्यांनी मला आलू कापायला लावलं. आलू मी किसलं छान प्रकारे. नंतर त्याला किसलं असं आलू भजी काढायसाठी. मला तर खूप आवडते आलू भजी, सर्वांनाच आवडते आमच्या घरी. आणि आलू भजी असं आहे की ते कोणाला नाही आवडत असं आहेच नाही, सर्वांनाच आलू भजी आवडते. आणि शेव झालेच होते काढून, संपतच होते. नंतर मग बाबांनी मी बेसन भिजवलं. बाबाला विचारलं की एवढं बेसन घे, मग बाबांनी सांगितलं. मग बाबा बघा भजी काढत होते छान प्रकारे मस्तपैकी. बाबा खूप छान भजी करतात. तर कसा वाटला अशा माझा प्रकारे व्लॉग सुरू नक्की होतं. कमेंट